साधा नाही. रोहित तात्या खोंड शोधत होता. आपल्याला एखादं दमदार माजदार खोंड पाहिजे, पण शोधूनही काय सापडत नव्हतं. चौकशी करत असताना चंदन कारभारी म्हणाला, तात्या मी 2 खोंड पाहिली ती एका धनगर मित्राच्या कळपात, पण जरा लांब आहे, तब्बल 40-50 किलोमीटर तासगावच्या बाहेर तुरची कारखान्याजवळ. ना त्याचा मोबाईल नंबर ना त्याचा ठाव ठिकाणा, पण ठरलं शोध मोहीम लावायचीच. टीम जमली. सागर इंगळे, चंदन कारभारी, संदीप आप्पा, रोहित तात्या आणि मी. कारभाऱ्याची मेमरी जबरदस्तच. आठवणीच्या धाग्यावरून वाट काढत शेवटी त्या कळपापर्यंत पोचलो. जसा कळप पाहिला तसा सगळ्यांचा चेहराच पडला. आरा आरा आरा. तिथलं खोंड बघून त्याच्या मनात विचार आला, हेच का आपलं भवितव्य? अंगावर मांस नाही, हडकुळं एकदम बारीक, हे कसल्या शर्यतीला उतरायचं? पण तिघांच्या पारक नजरा लागल्या कामाला. दोन्ही खोंड तपासून एक निवडलं. ते काहीसं वेगळं वाटलं. डोळ्यात एक चमक, काहीतरी सांगणारी. घरी आलो. आईचा राग. या शर्यत क्षेत्राचं रेप्युटेशनच तसं. तिनं 2-3 दिवस आमच्याकडे पाहिलंच नाही. मी बघितलंही नाही तिकडे. मी बघूच शकत नाही. तो एवढा बारीक का राहिला हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र मनात ठाम निर्णय झाला, यालाच वाढवायचं. तर झालं असं, त्याची आई जन्मताच वारली होती. ना आईचं दूध मिळालं ना तिचं प्रेम. एका व्यापाऱ्याकडनं दुसऱ्याकडे जात राहिला. कोणीच मन लावून त्याला जपलं नाही. शेवटी तो आमच्याकडे आला आणि तेव्हाच ठरवलं, ह्याचं दूध काही आता बंद होऊन द्यायचं नाही. आणि त्या दिवसापासून माऊलीला नव्याने घडवायचं ठरलं. पहिल्या दिवशी त्याला गवत, मका, गुळ काय नाही ते समोर ठेवलं, पण त्यानं काहीच खाल्लं नाही. तो एकटक आमच्याकडे बघत होता. जणू काय त्याला समजून घ्यायचं होतं, हे लोक आपल्याला तसंच सोडून देतील की खरंच आपलं भलं करतील. हळूहळू माऊलीच्या डोळ्यातली शंका मावळू लागली आणि तिथूनच खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रवास संघर्षाचा, मेहनतीचा, यशाचा, अपयशाचा, चढ उतारीचा. बघू, भेटू पुढच्या भागात. माझा माऊली, मी माऊलीचा.